या महाराष्ट्रामधली लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची कोणी, की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, महाराष्ट्रात ते नेमकं घडलं ते कसं घडलं पाहिजे, अशा अनेक लोकांकडे अनेक योजना तयार आहेत. परंतु सांगायच्या कोणाला, मांडायच्या कोणाला? सरकार म्हणजे कोण? बोलायचं कोणाशी? मांडल्यानंतर सांगितल्यानंतर ते बघणार कोण आहे? आम्हाला उत्तर कधी मिळणार? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय. हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल, हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र वाचवावं लागेल. आणि याच्यासाठीचं म्हणून हे पहिलं पाऊल आहे. म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय. आता दाखवा रे. याच्यामध्ये की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे. ही वेबसाईट कशी वापरायची, त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत. 27 विषय आहेत. तो ज्याच्यामध्ये ज्या ज्या आपल्या स्वतःच्या कल्पना असतील ते तुम्ही मांडू शकता. आपण म्हणजे आम्ही तुमच्यामधले आणि सरकारमधले फक्त वाहक असू. आणि सरकारकडनं ही गोष्ट कशी करून घ्यायची जर ती योग्य असेल, कारण हे पहिलं जाणार हे तज्ज्ञांकडे, त्या तज्ज्ञांच्या कमिटीकडनं ज्यावेळेला ते मंजूर होणार त्याच्यानंतर हे सरकारकडे जाणार. त्याच्यामुळे ही 27 तुम्हाला इथे गोष्टी दिलेल्या आहेत. मी आतमध्ये गेल्यानंतर आपली कल्पना इथे पुढे नोंदवायची तुम्हाला येईल. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये 27 गोष्टीमध्ये त्याच्या उपशाखा आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमची कल्पना त्याच्यावरती नोंदवायची. एक तुम्हाला सांगतो सर्वांना, आज तुम्ही इथे आज जे ऐकत आहात ते ऐकत आहात, टेलिव्हिजनवरती जे ऐकत असतील बघत असतील त्यांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही सांगेपर्यंत तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर हा सरकारला दिला जाणार नाही. उद्या तुमची कल्पना जर समजा आवडली आणि त्याची जर समजा अंमलबजावणी करायची ठरली आणि त्यांनी विचारलं हा माणूस कोण आहे, तुम्हाला विचारलं जाईल की तुमचं नाव आणि नंबर द्यायचं आहे का. त्याच्यामुळे ती गोष्ट गुपित राहील, पुढे जाणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सरकारकडनं आपण नुसते फक्त आशेने फक्त बघत राहायचं, हे काही मला आवडणारी गोष्ट नाही, मला ती आवडतही नाही आणि तुम्हालाही ती आवडता कामा नये. आणि म्हणून तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचा विचार करायला लागा. तुमच्या ज्या कल्पना असतील, ज्या गोष्टी असतील त्या या आत्ता वेबसाईटवरती मांडा. या महाराष्ट्राला आकार देण्याचा एक उत्तम कार्य हे आपल्या हातून घडो, जेणेकरून या महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्यांनाही वरती आनंद मिळेल की माझी सर्व लोक महाराष्ट्राची हे महाराष्ट्र वाचवतायत, जगवतायत.